राम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनामं तत्तुल्यं राम नाम वरानने। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। चैत्र शुद्ध नवमी या दिवशीच म्हणजेच रामनवमी दिवशी आपल्या प्रभू श्री रामांचा जन्म झाला होता अयोध्येमध्ये। 12:39 प्रभू श्री रामांचा जन्म झाला होता। आता प्रभू श्री रामांबद्दल काय सांगायचं, आपण आपल्याकडे शब्द देखील नाही आहेत की त्यांच्याबद्दल आपण काय बोलू शकू। पण प्रभू श्रीराम असे एक दैवत आहेत जे आदर्श पुरुष व मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जातात। आपल्याला रामनवमी कशी साजरी करायची, त्याच पद्धतीने रामनवमी दिवशी कोणत्या सेवा करायच्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचे 7वे अवतार मानले गेलेले आहेत। त्याच पद्धतीने आपल्या हिंदू धर्मातील एक प्रमुख दैवत व मर्यादा पुरुषोत्तम म्हणून देखील ते ओळखले जातात। बघा, प्रभू श्रीराम हे सत्य, धर्म व नैतिकतेचे आदर्श प्रतीक होते। महर्षी वाल्मिकांनी जे रामायण हे महाकाव्य ग्रंथ जो लिहिला त्याचे ते प्रमुख नायक होते। म्हणजेच बघा, त्यांची जी कैकेयी होती ना, तिच्या सांगण्यावरून त्यांचे जे पिता होते दशरथ यांच्या आज्ञेवरून प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास भोगला होता। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण, हनुमान हे सगळे काही होते। त्यांनी सगळ्यांनी 14 वर्षाचा वनवास यावेळेस भोगलेला आहे आणि तो आनंदाने भोगलेला आहे। त्यांनी कोणताही म्हणजे त्याच्यावरती प्रश्न उठवला नाही की माझी चूक काय होती वगैरे वगैरे। त्यामुळे ते आदर्श पुत्र देखील होते। रावणाचा त्यांनी वध केला व रावणाचा वध करून त्यांनी अधर्माचा नाश केला होता। बघा, ज्यावेळेस रावणाचा वध केला प्रभू श्रीरामांनी व त्यांचं ज्यावेळेस अंत्यसंस्कार करायचं होतं, त्यांच्या रावणाचा जो बंधू होते, रावणाचे जे बंधू विभीषण यांना श्रीरामांनी ज्यावेळेस अंत्यसंस्कार करायला सांगितले त्यावेळेस विभीषणाने सक्त नकार देऊन टाकला की मी अंत्यसंस्कार करणार नाही। त्यावेळेस प्रभू श्रीराम त्यांना म्हणाले होते की मरणानंतर वैर संपते, तू जर त्यांच्या रावणावर अंत्यसंस्कार करणार नसशील तर मी करेन, कारण तोही माझा भाऊच आहे। इतके ते आदर्श शत्रू सुद्धा होते, म्हणजे इतके आदर्श आपल्या समोर त्यांनी ठेवलेले आहेत। ते एक आदर्श पुत्र होते, आदर्श पती होते, आदर्श बंधू होते, त्याच पद्धतीने एक आदर्श राजा म्हणून देखील ते जगलेले आहेत। त्यांच्या रामराज्यात सगळ्यांनी सुखाचे जीवन जगलेले आहेत। त्यांनी सत्य, प्रेम, करुणा आणि धर्मपालन याचा मार्ग आपल्या सर्वांना दाखवलेला आहे। ते एक सत्यवचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते। जसं की तुम्हाला मी सांगितलं, श्रीराम एक आदर्श शत्रू देखील होते। त्यांनी सर्व धर्माच्या सर्व काही मर्यादा पाळल्या म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हटले जाते। अशी प्रभू श्रीरामांची आख्यायिका आहे आणि प्रभू श्रीरामांनी आपल्याला भरपूर काही सांगितलेलं आहे। त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या जे काही ते वावरत होते, ज्या प्रकारे त्यांनी पूर्ण राज्याचं कल्याण करण्यासाठी वनवास भोगला, नंतर त्यांच्याच राज्याच्या आग्रहास्तव माता सीताने देखील किती वेळा अग्निपरीक्षा दिल्या तुम्हाला देखील माहिती आहे, बरोबर ना। म्हणजे स्त्रियांनी देखील इतक्या अग्निपरीक्षा दिल्या त्यावेळेस, पण प्रभू श्रीराम कधीच आपल्या धर्मापासून बाजूला हटले नाहीत। ते कायम एकवचनी राहिले व त्यांनी धर्माचं व्यवस्थित पालन केलं। कोणत्याही प्रकारच्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या नाहीत, त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम देखील म्हटलं जातं। आता येतं ते म्हणजे सेवा। या दिवशी काय करायच्या, बघा, सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला। या दिवशी आपले म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ कोणाचीही तुम्ही या दिवशी सेवा करा। स्वामी काय सांगतात, मीच राम आहे। म्हणजे सगळे दैवत एक प्रकारे एकच आहेत, फक्त त्यांनी वेगवेगळ्या अवतारामध्ये त्यांनी अवतार घेतला होता, बरोबर। तर काय करायचं, सकाळी लवकर उठल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, उंबऱ्याचं पूजन करून घ्यायचं आहे। आता पूजा मांडणी करावी का, तर पूजा मांडणी बघा, तुमच्या घरात प्रभू श्री रामांची मूर्ती वगैरे असेल, एखाद्याच्या घरामध्ये असते, तर तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकता। नसेल तर भगवान विष्णूंचेच ते अवतार आहेत, त्यामुळे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असते, तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर देखील अभिषेक घालू शकता। तुम्ही व्यवस्थित बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे। 16 वेळा शक्य नाही तर कमीत कमी 1 वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे। तुम्हाला बोलताना अवघड जातं तर तुम्ही युट्यूबला लावून द्या, तुम्ही व्यवस्थित अभिषेक करायचा आहे। अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे आपल्याला। 16 वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे किंवा तुम्हाला नंतर 1 वेळा श्री सुक्तम बोलायचं आहे, 1 वेळा पवमान सुक्तम बोलायचं आहे। बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता त्या अभिषेकाच्या पाण्याचं काय करायचं, तर अभिषेकाचं पाणी तुम्ही तीर्थ म्हणून सर्वांनी घरातल्यांनी घेऊ शकता, नाही तर तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही
घालू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. नंतर त्यांना वस्त्र परिधान करायचे आहे. तुमच्याकडे जर पाळणा असेल तर तुम्ही आवर्जून पाळण्यामध्ये टाकायचा आहे. भरपूर घरांच्या घरी रामनवमी दिवशी म्हणजे त्यांचा जन्म झाला होता, त्यामुळे त्यांना पाळण्यात घातलं जातं. जर तुमच्या घरी पद्धत असेल तर तुम्ही ती पद्धत फॉलो करायची आहे, किंवा तुमच्याकडे पाळणा असेल, तुम्हाला हौस असेल तर तुम्ही नक्कीच ज्या प्रकारे आपण कृष्ण जन्माष्टमीला बाळकृष्णाला पाळण्यात घालतो, त्याच पद्धतीने रामनवमीला आपण प्रभू श्रीरामांना समजून आपण त्यांना पाळण्यात घालायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला. 12:39ला आपल्याला पाळणा हलवायचा आहे. पाळणा येत नसेल तर युट्यूबला लावून द्या आणि तुम्हाला पाळणा हलवायचा आहे. नंतर प्रभू श्रीरामांची तुम्हाला जर आरती येत नसेल तर आरती देखील तुम्ही युट्यूबला लावून द्यायची आहे. आता सेवा काय करायची, आता अभिषेक वगैरे ही आपली पूजा झाली बरोबर. त्यांना व्यवस्थित सगळं आपली पूजा मांडणी वगैरे झालेली आहे. धूपदीप अगरबत्ती लावलेली आहे. घरात जो गोडाचा नैवेद्य म्हणजे शिरा वगैरे केलाय तो जरी दाखवला तरी या दिवशी चालतो. हे झाल्यानंतर सेवा काय करायची, तर तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे. रामरक्षा आवर्जून बोला. बघा, भूत प्रेत पिशाच बाधा देखील या आपल्या घरात रामरक्षा पठणाने पळ काढत असते, त्यामुळे आपल्याला रामरक्षा बोलायची आहे. रामरक्षातील 1 ते 9 ओवीपर्यंत रामरक्षा आहे. तिथून पुढे जी आहे ती फलश्रुती आहे. आता फलश्रुतीमध्ये काय सांगितलेलं आहे, माझे डोळे चांगले असू देत, माझं नाक चांगलं असू दे, माझे कान चांगले असू देत, माझं डोकं चांगलं असू दे, माझे हात चांगले असू दे, माझं पोट चांगलं असू दे, माझं हृदय चांगलं असू दे, माझे पाय चांगले असू देत. हे सगळं काही प्रभू श्रीरामांना एक प्रकारे आपण प्रार्थना करत असतो. एक अगदी गोड प्रार्थना आहे ही. तुम्ही कधी ऐकलात तर तुम्हाला ते ऐकत राहावी असे वाटेल. त्यामुळे 16 वेळा तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे 1 ते 9 ओवीपर्यंत. 16व्या वेळेस तुम्हाला संपूर्ण फलश्रुती सहित पठण करायचं आहे. नसेल तर तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकता. त्याच पद्धतीने रामरक्षा बोलताय तर तुम्हाला हनुमान चालिसा देखील पठण करावे लागणार आहे. कारण प्रभू श्रीरामांना काय आवडतं, तर प्रभू श्रीरामांना हनुमानाची सेवा आवडते. त्यामुळे हनुमानाची सेवा करायला विसरायची नाहीये. हनुमानाची सेवा, आणि हनुमानाला काय आवडतं, प्रभू श्रीरामांची सेवा आवडते बरोबर. त्यामुळे तुम्हाला 1 वेळा तर हनुमान चालिसा बोलायचं आहे आपल्या घरामध्ये. त्यामुळे देखील भूत प्रेत पिशाच बाधा आपल्या घरामध्ये टिकत नाहीत. वाईट बाधा जी नकारात्मकता आहे ती देखील निघून जाते आपल्या घरातून. त्यामुळे आपल्याला या 2 सेवा आवर्जून करायच्या आहेत. रामरक्षाचे पठण करायचं आहे आणि हनुमान चालिसाचे देखील पठण करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत. आपल्या जवळपास जर मंदिर असेल तर आवर्जून या दिवशी मंदिरात जायचं आहे. आरतीला हजर राहावा. महाप्रसाद देखील असतो, तुम्ही प्रसादाचा देखील लाभ घ्या. आणि तिथे बसून जर तुम्हाला रामरक्षा पठण करता आली तर ती देखील करा. तुमच्या मुलांना जर रामरक्षा बोलता येत असेल तर आवर्जून त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या. कारण त्यांच्या बुद्धी देखील तल्लख होते, त्यांच्यात एकाग्रता वाढते, त्यांच्यात जी क्षमता आहे म्हणजे एकाग्रता वाढण्याची क्षमता असो किंवा एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची जी क्षमता असो, ती क्षमता देखील त्यांची खूप प्रमाणामध्ये वाढत असते. आणि त्यांना देखील कोणत्याही वाईट बाधेपासून त्यांचं देखील म्हणजे खतरा नसतो. त्यांचं देखील रक्षण स्वतः हनुमान करत असतात, प्रभू श्रीराम करत असतात. त्यामुळे तुम्ही नक्कीच त्यांना जर रामरक्षा बोलता येत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून आवर्जून रामरक्षाचं पठण करून घ्या. बघा, अशा पद्धतीने आपल्याला या प्रभू श्रीरामांचा जो जन्मोत्सव आहे तो अगदी महाराष्ट्रामध्ये थाटामाटात साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या घरी देखील रामनवमी व्यवस्थित छान प्रकारे साजरी करायची आहे. आजच्यासाठी इतकंच, पण खूप महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये प्रभू श्रीरामांचा त्याच पद्धतीने आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा जय जयकार करायला विसरू नका. तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.